फक्त 1000 रुपयामध्ये तुम्ही त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन करू शकता। ते कसं ते सांगतो, त्याआधी मला फॉलो करा। बघा, तुमच्या जवळच्या रेल्वे स्टेशनवरून तुम्ही नाशिकला या। नाशिक रोड स्टेशनच्या बाहेरूनच तुम्हाला त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या इलेक्ट्रिक बस भेटतील, ज्या फक्त 1 तासात तुम्हाला त्र्यंबकेश्वरला सोडतील। इथे आल्यानंतर गजानन महाराजांच्या भक्तनिवासमध्ये तुम्हाला फक्त 550 रुपयामध्ये ही रूम मिळून जाईल। आणि जर तुम्ही सोलो ट्रॅव्हल करत असाल तर याच भक्तनिवासमध्ये तुम्हाला डॉर्मेटरी बेड फक्त 70 रुपयामध्ये मिळून जाईल। मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर दर्शनाला या, कारण सकाळी गर्दी पण कमी असते आणि तुमचं दर्शनही व्यवस्थित होतं। दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या मागच्या बाजूला एक जुनं शिवलिंग आहे, तर ते बघायला विसरू नका। त्यानंतर तुम्ही कुशावर तीर्थ आणि श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या या समाधी मंदिराला भेट द्या। हे दोन्ही ठिकाणं मंदिरापासून फक्त 300 मीटरच्या अंतरावर आहेत। हे सर्व झाल्यानंतर तुम्ही ब्रह्मगिरीला जा। 2 ते 3 तासांचा हा ट्रेक आहे, पण वर पोहोचल्यावर वरून दिसणारा हा व्ह्यू खरंच खूप सुंदर आहे। वर हे मूळ गंगा मंदिर आहे आणि इथूनच पवित्र गोदावरी नदीचा उगम होतो। तिथून थोड्याच अंतरावर हे शिवजटा मंदिर आहे। असं म्हणतात की इथेच महादेवाने आपल्या जटा आपटल्या होत्या।